मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी करण्यात येते. याच आरोग्यदायी भाजीचे महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे. जानेवारी महिन्यात शेतात पीक बहरलेले असल्याने बाजारात ताज्या भाज्या उपलब्ध असतात. या ऋतूत मटार, वांग, गाजर, तीळ, हरभरा, पावटा, घेवडा, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत असतात. भोगीच्या दिवशी या सर्व भाज्या वापरून भोगीची भाजी करतात. यामुळे चांगली उष्णता शरीराला मिळते. वांगे थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत किंवा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते. तिळामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला ऊर्जेचीही गरज असते. या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढते आणि खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागते. पचनही चांगले होते. म्हणूनच भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.